कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. रसिक हो, आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 9वा. तर ऐकूया माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी कवडसा भाग 9वा. रंगराव आबाजी लहाने, वय 65, शिक्षण MA BEd, माध्यमिक विद्यालयात शिक्षक होता. बाबा आमट्यांच्या विचाराने प्रभावित झालेला, पण कालांतराने नोकरी सोडली आणि दुर्गम भागात लोकसेवा सुरू केली. विशेषतः महिलांसाठी कार्य केलं. ते भागामध्ये अण्णा म्हणून परिचित. संपूर्ण भागात अण्णांना सन्मान होता. राजकारण, विशिष्ट पक्षाचे काम करीत नाही. वय 65, दुर्गम भागात समाजसेवा. मंजुश्रीनं ठरवलं अण्णांना भेटायचं, पण घाई करायची नाही. पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय पक्षाचे ऑफिस सोडायचं नाही. छान चाललं होतं. ऑफिसमध्ये फारसं काम नव्हतं. दिवसभरात 5-10 कार्यकर्ते यायचे. शक्यता शक्यतो भाऊ असत. त्यांच्यात गप्पा चालायच्या. पक्षाचा रोख, पक्ष वाढवणे, कार्यकर्ते वाढवणे असाच होता. पक्षाध्यक्ष मानसिंगराव पाटलांचे आत्तापर्यंत येणं झालेलं नव्हतं. एके दिवशी भाऊ ऑफिसमध्ये एकटेच होते. मंजुश्रीला वाटलं मनातील सल मोकळी करावी. भाऊ मनात आहे ते बोलते, म्हणजे सूचना म्हणून बोलते. बोलू? अवश्य. अहो, इथलं वातावरण अवघडल्यासारखं वाटतं का तुम्हाला? सगळं वातावरण कसं मोकळं असतं. परवानगी घेऊन बोलण्याची इथली रीत नाही बरं का. मंजुश्रीला धीर आला. ती बोलायला लागली. आपण केवळ तालुक्यातील कार्यकर्त्यांचा परिचय कम्प्युटरमध्ये फीड केलाय. मला वाटतं किमान जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा बायोडेटा आपणाकडे असावा. अहो, प्रत्येक तालुका ऑफिसमध्ये त्या तालुक्याचा बायोडेटा असतोच की. हं? ते मान्य आहे. पण जर तो प्रत्येक तालुका ऑफिसमध्ये असेल तर फार उपयोगी ठरेल. त्याचं असं पहा, एका तालुक्याशेजारी दुसरा तालुका असतो. कार्यक्रम आयोजन प्रसंगी त्यांनाही किमान शेजारच्या गावातील कार्यकर्त्यांना निमंत्रित करता येईल. जिल्हास्तरीय कार्यक्रम झाला तर या माहितीचा चांगलाच उपयोग होईल. समजा आपण कार्यक्रम कराडला आयोजित केला. जिल्ह्यातील लोकांना निमंत्रण पाठवायचं आहे. तर सर्व तालुक्यातून माहिती येणं, मग पत्रिका पाठवणं यात वेळ जाईल. मंजुश्रीताई, पत्रिका तालुक्यावर दिल्या की नाव घालून तिथलं कार्यकर्तं पत्रिका पोहोच करतातच की हो. हं? का? मंजुश्रीला आपली बाजू कशी मांडावी याच विचारात ती पडली होती. तिला नवा मुद्दा मिळाला. भाऊ, नेत्यांशी माझा परिचय आहे. त्यांनी भर सभेत माझे भाषणात नाव घेतलं. याचा आनंद फार मोठा असतो. नामदार पवारांना कम्प्युटर म्हणतात. सामान्य माणसालाही ते ओळखतात, असं म्हटलं जातं. आपण तेच करायचं. जिल्ह्यात कुठलाही कार्यक्रम असला, की आपली यादी मुख्य पाहुण्यांना द्यायची. कार्यकर्ते एकदम खुश. भाऊंना मंजुश्रीचा मुद्दा पटला. त्याला खर्चही नव्हता. सर्व तालुक्याच्या याद्या एकत्र करायच्या. मग झालं. मंजुश्रीची सूचना त्यांनी केवळ 4च दिवसात अंमलात आणली. मंजुश्रीच्या मंजुश्रीचा यात फार मोठा फायदा झाला. सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक, सेवाभावी संस्थांचे प्रमुख, नामवंत व्यक्ती यांची यादी तिच्या हातात आली. उपयोग नक्की काय होईल याचा अंदाज बांधता येत नव्हता. पण उपयोग होईल अशी आशा होती.
मंजुश्री नोकरी करून सुखसमृद्धीत जगण्यासाठी घरातून बाहेर पडलेली नव्हती. 6 महिने ती महाराष्ट्रभर फिरणार होती. नेमकं उद्दिष्ट आकलनापलीकडेच होतं. पण फिरावेच लागणार होतं. त्यामुळे तिनं पक्षाच्या ऑफिसला रामराम करायचं ठरवलं. भाऊंना धक्का बसला. त्यांनी पगार दुप्पट करतो असं म्हटलं. पण तिनं बॅग भरली. घर सोडून केवळ 15 दिवस झाले होते. पण तिच्यातली भीती अनेक पटीनं कमी झाली होती. रांगराव आबाजी लहाने उर्फ अण्णा यांच्या ऑफिसवरती आली. तिला वाटलं होतं ऑफिस म्हणजे सिमेंट काँक्रीटचं सुंदर इमारत असेल, खुर्च्या, टेबल, केबिन असेल. पण तिथं तसं काहीच नव्हतं. पत्र्याची शेड, पत्र्याची भिंत, आत एक गादी, गादीवर स्वच्छ पांढरी शुभ्र चादर, एक लोड, पुढे लोकांना बसण्यासाठी सतरंजी, पत्र्याच्या भिंतीवर 2 फोटो, एक महात्मा गांधीजींचा आणि दुसरा आमट्यांचा. पुढे गेली. अण्णांच्या पायावर डोकं ठेवलं. अण्णांच्या पायावर डोकं ठेवावं असं त्यांचे व्यक्तिमत्व होतं. गोरा रंग, उभा प्रसन्न चेहरा, रुंद कपाळ, डोळ्यात आत्मविश्वास, पांढरी शुभ्र वस्त्रे, शर्ट, धोतर, टोपी, खादीचे वस्त्र, कपाळाला अबीर, गळ्यात गळ्यात माळ. उठा, आशीर्वाद देतो. तुमच्या बरोबर समाजाचे कल्याण हो. मंजुश्री सावरून बसली. भागात नव्या दिसता. काय काम घेऊन आला आहात? अण्णासमोर खरं बोलणं भाग होतं. साक्षात देवत्व वाटत होतं. मंजुश्रीनं नॉनस्टॉप खरी खरी माहिती सांगितली. थोडा वेळ अण्णा शांत राहिले, मग बोलले, तुझ्या नवऱ्याला श्रीधरला मी धन्यवाद देतो. त्याचं खरंच आहे. समाजसेवा करायला निघाल्या संस्था, व्यक्तींना समाजाचे प्रश्न माहीतच नसतात. तुम्हाला 6 महिने फिरायला लावून त्याने अर्थाने तुम्हाला समाजसेवक बनवण्याचं ठरवलेलं आहे. तुम्हीही तयार झालात. तुमचेही मनापासून कौतुक. बोला, मी काय सेवा करू शकतो? आपण तुमच्या सेवेत काही काळ राहण्याचं स्वप्न आहे. मंजुश्री बोलली. काय साध्य करणार यातून? परिसस्पर्शाची अनुभूती. त्यावर ते मंद हसले आणि म्हणाले, मी कोण? कुणामुळं मी? आपणाला परिसस्पर्श शोधायचा असेल तर या दुर्गम भागात फिरावं लागेल. त्या माणसात मिसळावं लागेल. एका प्रश्नामागे तुमच्या मनात 10 प्रश्न जन्माला येतील. तेव्हा कुठे तुम्हाला प्रकाश वाट दिसेल. मी त्या तयारीनेच आलेले आहे. मग माझ्या अनुमतीची आवश्यकता नाही. आपण या दुर्गम भागातील वाटा, अनेक दुःख, दारिद्र्य, अंधश्रद्धा, अनारोग्य, निघा, निघा तुम्ही. मंजुश्रीने पुन्हा एकदा त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं. पण त्यांनी तिच्याकडे लक्षही दिलं नाही. फाटक्या साडीतील एक बाई समोर उभी होती. तिच्याकडे पाहत ते म्हणाले, बोला काकी. त्यांचा विषय सुरू झाला. मंजुश्री बाहेर पडली ती प्रभावित होऊनच. प्रसन्न गाभाऱ्यातून साक्षात सजीव देवाशी जणू ती बोलून बाहेर पडली होती. किती उत्तुंग व्यक्तिमत्व. मोजकं बोलणं, आहो जाहो, गर्व, अभिमान, मोठेपणाची एक रेषाही चेहऱ्यावर नाही. कर्तृत्वावर विश्वास, दुसऱ्याला मोठं म्हणण्याचा मोठेपणा. ती बाहेर आली. एक कार्यकर्ता गडबडीत चालत होता. भाऊ. बोला. तो थांबला. मला या परिसरातील किमान 5-10 गावे फिरायची आहेत. प्रवासाचं काही साधन? अहो तुमचे पाय. अरे बापरे. काय?
कल्पनेनेच घाबरलात ना? हं, तसं काही नाही. अहो, अतिशय दुर्गम भाग आहे. डोंगर, टेकड्या, दऱ्याखोऱ्यांचा हा प्रदेश आहे. इथं गाडी रस्ता नाही. पायानेच चालावं लागेल. संध्याकाळपर्यंत पोहोचू शकू असं जवळचं गाव? अहो, इकडे गावे नाहीत. 24 वाड्या आणि 35 वस्त्या आहेत. धोंडेवाडी येथून जवळ आहे. तरीही डोंगर नेटाने चढला तर 2-2.5 तास लागतील. एवढी माहिती देऊन तो निघाला. निघता तो म्हणाला, "ती पहा, ती वाट. थेट धोंडवाडीला जाते." मी जातो. अण्णा पिंपळवाडीला निघालेले आहेत. मला तयारी करायची आहे. तो निघून गेला. मंजुश्रीच्या डोक्यात विचार आला, अण्णा पिंपळवाडीला जाणार आहेत. जर त्यांच्याबरोबर गेले तर सोबत होईल. अण्णांच्या कामाच्या पद्धतीची ओळख होईल. पण अण्णांना विचारायचं कसं? आपणहून जाणं आगाऊपणाच होईल. न विचारता बरोबर निघाले तर तेही बरं नव्हे. ती अण्णांसमोर गेली. "बोला, आपण पिंपळवाडीला जात आहात. मी बरोबर आले तर?" "माझा विरोध नाही. पण प्रवास आपणाला झेपणार आहे का?" "झेपेल, झेपेल. मग माझी हरकत नाही." मंजुश्रीला आनंद झाला. आपण तयार होईपर्यंत मंजुश्रीकडे वेळ होता. तिने श्रीधरला फोन लावला. "हॅलो, श्रीधर." "बोल." "मी अण्णांबरोबर." अण्णा म्हणजे रंगराव आबाजी लहाने. मोठे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्याबरोबर पिंपळवाडीला चालले आहे. "छान. दुर्गम भाग असावा, रेंजचा प्रॉब्लेम असेल." "बरं, ठीक आहे." त्यानेच फोन बंद केला. मंजुश्रीला कसं तरीच वाटलं. तेवढ्यात एक कार्यकर्ता आला. "अण्णांनी सांगितलं आहे, जेवून घ्या." मंजुश्रीची पावलं त्या माणसामागे पडली. तिलाही भूक लागली होती. नंतर कुठं अन्न मिळेल हेही तिला माहीत नव्हतं. जेवणात भात, डाळ, एक ग्लास ताक होतं. डाळीत तेल नव्हतं. ती जेवली. थोड्या वेळाने ते निघाले. अण्णा, 2 कार्यकर्ते आणि मंजुश्री. दोघांची नावे त्यांच्या बोलण्यातून समजली. रामदास एकाचं आणि दुसऱ्याचं पंढरी. दुरून डोंगर साजरे, पर्वतरांगा, हिरवे डोंगर, किर्र झाडी लांबून पाहायला कुणाला आवडत नाही. पण प्रत्यक्ष त्यांच्यावरून जाणाऱ्या पायवाटेला तुडवताना कोणत्या वेदना होतात ते मंजुश्रीला कळत होतं. अर्ध्या तासानं चढण चढल्यावर ती थकली. तिच्या पायात गोळे आले. श्वास लागला. हातातील बॅगचं ओझंही नकोसं झालं. ती दुसऱ्या कोणाकडे देणंही शक्य नव्हतं. अण्णांच्या पाठीला शबनम बॅगसारखी भली मोठी पिशवी होती. रामाच्या डोक्यावर गाठोडे होते. पंढरीच्या खांद्यावर भलं मोठं ओझं होतं. वाटा फुटा 2 फुटाची. या वाटेनं कोणी क्वचितच ये-जा करीत असेल. दोन्ही बाजूंना किर्र जंगल. जंगलातील स्मशान शांतता. कुठंतरी पक्ष्यांची कुजबूज. बाकी सारे शांत. वाट चढाची, ओबड-धोबड, दगड-धोंड्याची, तांबडी माती. पाय घसरला तर 5-10 फूट तरी मागं टाकणारी. अण्णांनी 65 नशीत ओलांडलेले असावे. पण ते नेटाने चालले होते. रामदास, पंढरी त्या भागातीलच असावेत. सडपातळ, हाफ पॅन्ट, वर कोपरापर्यंत शर्ट. कापड जाडे-भरडे. ते अगदी सहज चालत होते. मंजुश्रीचे पाय भरले. श्वासांची गती वाढली. डोळ्यापुढं काजवे चमकू लागले. तरी ती पुरी गळाली, मागे पडली. तिनं पुढं पाहिलं तेव्हा रामदास, पंढरी आणि अण्णा चांगलेच पुढे गेल्याचं जाणवलं. तिनं पाय उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते जड झाले होते.
ते ओढतच ती निघाली. अण्णा, पंढरी, रामदास बसले होते. "बस पोरी, बस." मंजुश्री धापा टाकत बसली. तिनं डोळे मिटून घेतले. हृदयाचं ठोकं अजूनही नियमितपणे चालत नव्हते. "आपण परत जाता?" अण्णांच्या या वाक्याने ती चमकली. तिनं पटकन वर पाहिलं. प्रवास खूप दूरचा आहे. आता कुठे आपण 2 मैल चढून आलो आहोत. 2 मैल? हो. आपणाला शक्य होणार नाही. मंजुश्री रडवेली झाली. अण्णा थोडा वेळ गप्प बसले आणि म्हणाले, "काय निर्णय घेत आहात?" मंजुश्रीच्या डोळ्यात पाणी आलं. "पंढरी, त्यांची बॅग तू घे आणि आज आपण वडाच्या वाडीलाच मुक्काम करूया. आता काही घाई नाही, सावकाश चालूया." मंजुश्री निवळली. तिनं डोळे टिपले. नवा हुरूप आला. तिघही चालू लागले. किर्र जंगलातील वाटेनं त्यांना वडाच्या वाडीत आणलं. वाडी म्हणजे केवळ 4 घरं. घरं तरी कसली? झोपड्याच. गवत, पालापाचोळ्याच्या झोपड्या. अण्णा आल्यांची चाहूल लागताच 4ही घरातील माणसं घाईघाईत सामोरी आली. माणसं कसली ती? उघडी, नागडी. अंगावर केवळ लज्जारक्षणापुरती चिरगुटं. प्रत्येक माणूस म्हणजे हाडाचा सापळा. बरगडीन बरगडी मोजता येईल अशी माणसं. 10-12 वर्षाची पोरंपोरी पूर्ण नागडी. मोठ्या पुरुषांच्या, तरुणांच्या लंगोट्या. डोक्यावर कित्येक महिन्यात न कापलेले केस. त्यांना कधीच तेलाचा स्पर्श न झालेला. त्यातल्या एकानं झाडाखाली गोंगडं टाकलं. पोरं टकामका बघत राहिली. बायका आत गेल्या. अण्णांनी मांडी घालून बैठक घातली. रामदासने बॅगेतील पाण्याची बाटली काढून दिली. मंजुश्रीही बसली. तिचे पाय ठणकत होते. तिची भिरभिरती नजर समोरच्या माणसांच्यावर फिरत होती. भयानक चित्र. त्यातील प्रौढांचे, म्हाताऱ्यांचे वजन 30 किलोच्या आत असेल. मुलं मुली तर काठीवर लोंबणारी चमडी होती. कुपोषण म्हणजे काय असतं ते ते ती पाहत होती. स्वतःचे श्रम विसरून तीच आता त्यांच्या परिस्थितीने आतल्या आत विवळत होती. प्रत्येकाच्या डोळ्यात भूक होती. अण्णांनी पिशवीतून बिस्किटांची पाकिटं काढली. एक एक पाकिट त्या मुलांच्या हातावर ठेवलं. तरीही ती मुलं तशीच उभी होती. "काय कार्ट्यानो, पळा बळे!" एक म्हातारा असंच काहीतरी बोलला. पोरं माकडाच्या पिलासारखी उड्या मारत मारत पळाली. "चिंग्या, पळश्या, बसा." सगळेजण गुडघे गळ्यात घेऊन बसले. पिंपळवाडीला निघालो होतो. ह्या पाहुणीबाई थकल्या. इकडं वळलो. आजची रात्र इथंच काढू. अण्णांच्या या वाक्याने त्यांना आनंद झाल्याचे दिसलं नाही. अण्णाच म्हणाले, "आमच्या शिद्याची काळजी नको. डाळ तांदूळ आम्ही आणला आहे. रामदास, ते आत दे. आपण सर्व एकत्रच जेवूया." सर्वांचे चेहरे उजळले. त्यांच्यातील वयोवृद्ध मोकळेपणाने म्हणाला, "नाही तर रे, आम्ही नागडी. तुम्हाला काय खायला देणार?" रामदास तांदूळ, डाळ, मीठ घेऊन गेला. बिस्किटांची पाकिटं संपवून पोरं पुन्हा येऊन उभी राहिली. म्हातारा त्यांच्यावर पुन्हा एकदा खेकसला. पोरं जरा मागं सरली. तशीच डोळ्यातील गोट्या फिरवत राहिली. मंजुश्री पुरुष माणसांकडे आणि त्या पोरापोरीवर नजर फिरवत राहिली. अण्णांनी बोलायला सुरुवात केली. "काय परश्या, काय चाललंय?" "हातावर हात ठेवलाय अण्णा. काय करणार? काय काम नाही. पडून असतो बघा." "अण्णा,
2 दिवसामाग वाघरू उठलं बघा. त्याच्यावर डोळा ठेवून असतो बघा. पोट्या काट्याचं बिहा. नाग्या बोलला. वाघरू या जंगलात आहे हे ऐकून मंजुश्रीच्या पोटात गोळा उठला. या जंगलात वाघ आहे? तिनं विचारलं. अहो जंगल म्हटल्यावर जंगली प्राणी असणारच की. नाही, आणखी कोणती प्राणी आहेत इथं? बये, अस्वलाचा रोज त्रास ग. दिसातनं एखादी तरी गाठ पडते. अस्वल? अस्वल तसं स्वतःहून माणसावर हल्ला करीत नाही. त्याला कोणी त्रास दिला तरच ते हल्ला करत. मग जंगली प्राण्यांच्या गप्पा सुरू झाल्या. मंजुश्रीला कितीतरी माहिती मिळत होती. अस्वल मुंग्या खाते, झाडावर चढते, मध खाते. माणसावर सहसा स्वतःहून हल्ला करत नाही. केला तर माणसाचा मेंदू खाते. त्याला काठी लाठीनं मारलं तरी दाट केसामुळं मार लागत नाही. ते विस्तवाला भीते. वाघरू मनुष्यवस्तीकडे फिरकत नाही. खाद्य मिळालं नाही तरच ते कुत्रे, शेळ्या, मेंढ्यावर हल्ला करते. लांडगा सर्वात लबाड प्राणी. कधी फसवील याचा नियम नसतो. पाठीमागून येणाऱ्या शेळीला त्यानं कधी उचललं तेही कळत नाही. हरिण प्राणी, त्याचं पाय दणकट. ससा उताराने पळू शकत नाही. असं कितीतरी कितीतरी माहिती तिला मिळाली. या जंगलात तरस, कोल्हा, लांडगा, अस्वल या प्राण्यांचा वावर असतो. वाघ क्वचितच दिसतो. गप गप्पा चालू असताना मंजुश्रीची नजर त्या मुलावर होती. ती मुले ऐकता ऐकता खसाखसा डोकी खाजवत होती. डोक्यावरच्या जंगलात बहुधा उवा असाव्यात. अण्णांच्याही हे नजरेत आले. त्यांनी पिशवीतून कात्री काढली. कात्री पाहताच पोरं बिथरली. बहुधा त्यांना पूर्वानुभव असा. नाग्या, पोराला आणा. पोरग पळणार तसं नाग्यानं पकडलं आणि ते केकटायला लागलं. नाग्यानं त्याला घट्ट पकडून अण्णांच्या पुढं बसवलं. मधून मधून नाग्या खेकसत होता. अण्णांची कैची चालली होती. त्या पोराचा तुळतुळीत गोटा झाला. त्याला सोडलं. तोपर्यंत नाग्यानं दुसरं पोरग धरून आणलं होतं. त्याची हजामत सुरू झाली. रडण्याचा कार्यक्रम चालू होता. अण्णांनी एक एक करून सारी पोरं बाधारली. मग अण्णा म्हणाले, भाग्या बस. भाग्या अण्णांच्या समोर बसला. अण्णांची कैची चालली होती. एक एक करताना अण्णांनी सर्व मुलांचे, पुरुषांचे केस, दाढी कापून टाकली. कैची बरोबर अण्णांचे तोंडही चालत होते. अरे रोज आंघोळ करत जा, हातपाय धुत जा, अशा कितीतरी सूचना ते करत होते. रात्री जेवण झालं. कितीतरी दिवसांनी त्यांना भात वरण मिळालं होतं. पोरं, बायका, पुरुष जेवणावर तुटून पडले. आधाशासारखे आधाशासारखे खात होते. नेहमी झाडाचा पाला, वेलींची पानं, फुलं, कंदमुळं आणि फळं हा त्यांचा आहार. बाहेर उघड्यावरच घोंगडीवर सर्वजण आडवे झाले. अण्णा घोरत होते. मंजुश्री आयुष्यभरात एवढी की चालली नव्हती. ती थकली होती. पण तिला झोप येत नव्हती. इथं आल्यापासून एक एक घटना तिला सोडत नव्हत्या. हाडांचा सापळा, रापलेली चमडी, तळ गाठलेले डोळे आणि डोक्यावर केसांचे सिपतार. अंगा हातापायावरील ओघळ, उघडी शरीर तिच्या डोळ्यासमोरून हालत नव्हती. माणूस तरी कसं म्हणायचं? झाडपाला खातात का माणसं? कंदमुळं खातात का माणसं? उघडी उघडी नागडी फिरतात का? असं नशीब यांनाच का लाभलं? का जन्म घेतला त्याने दुर्गम भागात? मंजुश्री, झोप येत नाही ना? मंजुश्री उठून बसली. जाग आली. तुझी वळवळ दिसली. मला झोपच नाही आली अण्णा. जंगल, नवी जागा. नाही अण्णा. मंजुश्री उठून बसली. या माणसांच्या वेदनांनी माझी झोपमोड झाली आहे. वेदना?
अण्णा कसे तरी हसले. अगं, बिचाऱ्यांच्या जन्मापासूनच वेदना आहेत. झोप, तू झोप. आपणाला शक्य आहे तेवढी मदत करायची. अण्णा, सरकार काहीच मदत नाही का करत? करतं ना. पण मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या वाडीला शाळा आहे. वर्षातील एक दिवस सुद्धा शिक्षक इथं येत नाही. रेकॉर्ड दप्तर तालुक्यावर. इथं ठेवणार कुठं? इमारत नाही, राहण्याची सोय नाही. अल्प दरात धान्य मिळतं. पण इथं रेशन कार्डच नाही. कोण देणार धान्य? अण्णा गप्प झाले. शहरात आळी, गल्ली, संस्था, मंडळ आहेत. त्यांनी हे काम केलं तर? केलं तर. अण्णा गप्प झाले. मग ते कटू सत्य बोलायला लागले. गावोगावी सेवाभावी संस्था, मंडळं आहेत. पण त्या मंडळांचा मुख्य उद्देश लोकांच्या पुढे येऊन सत्ता मिळवणं. हौस म्हणून संस्था, नावासाठी मंडळ. सारी सारी जाहिरातबाजी. मातीच्या गणपतीपुढे हजारो रुपयांचा चुराडा. आणि ही माणसं आहेत हेच त्यांना माहीत नाही. अण्णा गप्प. मंजुश्रीचेही शब्द मृत झालेले. झोप. शक्य ती मदत करणे हेच आपलं काम आहे. मंजुश्री तशीच बसून अण्णांनी शाल ओढून घेतली होती. त्यांना झोप आली की नाही ते मंजुश्रीला समजू शकलं नाही. पण अनेक प्रश्नांना कोंब मात्र फुटले. हो, कोंब मात्र फुटले. रसिक मित्र हो, माननीय श्री जगन्नाथ शिंदेच्या कवडसा या कादंबरीची कथा आपल्या नायिकेला घेऊन या आदिवासी पाड्यामध्ये आलेले आहे. सेवाभाव करणाऱ्या अण्णांची साथ, संगत आणि परिसस्पर्श आणि विचारांची देवाण तिच्या समोर ते करीत आहेत. पाहूया या कादंबरीची नायिका पुढं कोणत्या वाटेनं, कोणता कवडसा घेत आपलं आयुष्य पुढं करते. तर ऐकत रहा माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी कवडसा. पुढील भागात जरूर भेटू लवकरच. तोपर्यंत अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनल लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ऐकत रहा कवडसा.